हाय. ब्लिसफुल 50s हा आजचा आहे विषय आणि विषय वाचून तुम्हाला वाटलं असेल की हे कसं शक्य आहे? 50sमध्ये असं कसं वाटू शकतं कोणाला? हो, कारण खूप जणांचं असं होतं की 50शी आल्यानंतर लोकांना वाटायला लागतं की अरे, आता आपण काही दिवसांनी म्हातारे होणार किंवा आता म्हातारपणाकडचा प्रवास सुरू झाला आहे, असं खूप जणांना वाटतं. बायकांना मेनोपॉजमुळे असं वाटू शकतं की आता आपण तरुण राहणार नाही आहोत का? म्हातारे होणार आहोत का? तर हाच मुख्य कन्सर्न असतो आणि शरीर पण काही इशारे तुम्हाला द्यायला लागलेलं असतं. काहींचे गुडघे दुखत असतात, कंबर दुखत असते, पाठ दुखत असते किंवा काही अजून शरीराच्या तक्रारी सुरू झालेल्या असतात. काही लाईफस्टाईल डिसीज झालेले असतात. तर त्यामुळे थोडीशी निराशा आलेली असते. कदाचित मुलं दूर गेलेली असतात. अशा बऱ्याच गोष्टी असू शकतात, ज्याचा एकत्रित परिणाम म्हणून तुम्हाला ही 50शीच अ, थोडीशी उदास वाटायला लागलेली असते. पण लेट मी टेल यू, मी माझा अनुभव सांगते आणि त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगू शकते की तुम्हालाही असं वाटू शकतं, की मला असं वाटतंय मी माझ्या आयुष्याच्या अतिशय बेस्ट पिरियडमध्ये आत्ता आहे आणि मी आत्तापर्यंत आयुष्यात नसेल एवढी हॅपी आत्ता आहे. तर हा माझा वैयक्तिक अनुभव जरी असला तरीसुद्धा तुम्हाला असं वाटू शकतं. जर मी काही गोष्टी सांगते त्यावर तुम्हीही विचार केला तर तुम्हालाही असं वाटू शकेल कदाचित. इथे तुम्ही म्हणू शकाल की प्रत्येकाचं आधीचं लाईफ कसं गेलं आहे ह्याच्यावर ह्या गोष्टी अवलंबून असतात. काही पर्सेंट येस असं असू शकतं की तुमचं आधीचं लाईफ कसं गेलं आहे. पण मला असं वाटतं की आयुष्यात तुम्ही आत्ता जिथे आहात तिथे आणि त्याच्या पुढे हा जर विचार करायला शिकलात, तर मागे आपल्याला काय मिळालं आहे यावरचा फोकस जरा कमी होईल आणि तो उपयोगाचा नाही आहे. कारण त्यातल्या बऱ्याचशा पास्ट गोष्टी तुम्ही बदलू शकणार नाही आहात. तर त्यामुळे जे हातात आहे आणि जे बदलता येणं शक्य आहे, त्यावर विचार केला तर आयुष्य सुंदर होतं, हा माझा अनुभव आहे. तर अशा काय गोष्टी आहेत की ज्याने तुम्हाला ब्लिसफुल वाटू शकेल? पहिलं तर मला असं वाटतं की आपल्याला जो वेळ मिळतोय ना या वयामध्ये, तर तो आत्तापर्यंत आपल्याला आयुष्यात कधीच मिळालेला नव्हता. म्हणजे असं की बघा, लहानपणी असं म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं लहानपण देगा देवा, बालपण छान होतं. पण बालपणात जर तुम्ही बघितलं असेल तर आपल्याकडे लाईफचा कंट्रोल कधीच नव्हता. कोणीतरी तिसरंच आपलं लाईफ कंट्रोल करतं. त्याच्यात शाळा असते, अभ्यास असतात, अनेक गोष्टी करायच्या असतात, करायलाच पाहिजे म्हणून काही गोष्टी असतात. त्यामुळे सगळ्यांना बालपण आवडलेलं असतं असंही नाही आहे. कधी-कधी तर आई-वडिलांचंही लक्ष नसतं. तो एक वेगळाच प्रॉब्लेम. तारुण्यात आल्यानंतर येस असं वाटू शकतं की येस कॉलेज डेज मस्त होते. पण अगेन तिथेसुद्धा एक रश होती. तिथेसुद्धा करिअरपर्यंत पोहोचणं होतं. आपल्याला लाईफ पार्टनर कसा मिळेल ह्याच्या सगळ्या काळज्या होत्या. लग्नाच्या वेळेला बघितलं तर येस काही वर्ष बरी जाऊ शकतात, पण नंतर तुम्ही एकदा आई-बाबा झालात, की तुमचा फोकस शिफ्ट होतो आणि बरोबर आहे, की मुलं हीच तुमची प्रायोरिटी बनते. असं करत-करत तुम्ही जेव्हा 40शीला येता, तेव्हा कुठे तुम्हाला असं वाटू शकतं, की येस आता माझं लाईफ त्याबद्दलचे विचार सुरू होतात आणि असं जर तुमचं झालेलं असेल, तर तुमच्या 50sमध्ये तुम्ही खूप खुश राहू शकाल. बिकॉज जितके तुम्ही आत वळाल स्वतःमध्ये, स्वतःच्या लाईफचा विचार कराल, तितकं तुम्हाला त्या लाईफबद्दलचे काही चांगले पॉइंट्स मिळायला लागतील. तर हा जो वेळ मिळालेला असतो 50शीमध्ये तो कसा असतो, तर मुलं मोठी असतात आणि आपल्या जबाबदाऱ्या बऱ्यापैकी आपण आयुष्याच्या संपवत आलेले असतो. त्यामुळे इतकं मुलांकडे लक्ष देण्याची गरज नसते, इतकं सगळ्यांना वेळ देण्याची गरज नसते. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणं शक्य असतं. तर ही एक चांगली संधी आहे. दुसरं मला असं वाटतं, की हा काळ असा आहे, की ज्याच्यात आपण आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींचं जास्तीत जास्त ज्ञान मिळवलं, तर आपण सुखी होतो. जसं की तुम्हाला चांगलं आयुष्य जगायचं असेल, तर अर्थात तुमचं आरोग्य उत्तम असायला हवं. तर या निमित्ताने, या वयाच्या निमित्ताने तुमचं आरोग्य, तुमचा आहार, तुमचा व्यायाम, तुमची झोप आणि एकूणच आध्यात्मिक थोडंसं नॉलेज, अशा काही बेसिक नॉलेजचा तुम्ही आधार घेतलात, तर तुम्हाला स्वतःचं जगणं चांगलं करण्यासाठी काय-काय करणं आवश्यक आहे, चे चांगले सोर्सेस मिळू शकतील. पॉडकास्टबद्दल मी आधीही म्हणलेलं आहे, की ते काही चांगले असतात, काही वाईट असतात. तर त्यामुळे त्यातलं सगळं घ्यायचं का ज्ञान? तर नाही. मला असं वाटतं, की थोडासा विवेक बुद्धी वापरून आपण ठरवायचं, की काय सुटेड आहे, काय बरोबर आहे. कधी-कधी लागला तर आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्यायचा. पण आपल्या जगण्यासाठी जे नॉलेज उपलब्ध आहे, ते सगळं मिळवायचं हे गरजेचं आहे. तर तुमचं आयुष्य फार सुंदर असू शकेल आणि तुम्हाला मी सांगेन, की तुम्ही जे खाता
ते तुम्ही दिसता हे अगदी 100% खरं आहे. तर त्यामुळे आपल्या आहाराकडे जर नीट लक्ष दिलंत, तर तुम्ही बऱ्याचशा आजारांपासून तर दूर राहालच, पण तुमच्या बऱ्याचशा तक्रारी शरीराच्या, स्किनच्या तक्रारी अशा सगळ्यातनं तुम्हाला आराम मिळायला मदत होईल. आणि हेच सगळं मेनोपॉजसाठी सुद्धा लागू आहे. मेनोपॉजचा उगीच मला असं वाटतं, की बाऊ केला जातो, पण तुम्ही चांगलं आहार, व्यायाम, झोप या 3 गोष्टींकडे लक्ष दिलंत, तर मेनोपॉज पण तुमचा फार सुकर होईल. तो कधी आला गेला यांनी तुम्हाला काही फरक पडणार नाही. याच्याशीच निगडीत त्याचा तारुण्य कमी होण्याशी काही खरं तर संबंध नसतो, पण तो लावला जातो. तर त्यामुळे ह्या असे जे गैरसमज असतात, याही बाबतीत मी म्हणेन की नॉलेज आवश्यक आहे. ते नॉलेज वेळोवेळी घेत राहिलं पाहिजे, म्हणजे आपले गैरसमज किंवा आपल्या काही अंधश्रद्धा असतील तर त्या दूर होतात. अ, मला असं वाटतं की 50s हा एक फ्रीडम मिळवण्याचा एक पिरियड आहे. म्हणजे असं की तुम्ही काय पेहराव करावा, तुम्ही कसं राहायला हवं, तुम्हाला काय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरचं दुसऱ्यांचं नियंत्रण थोडंसं कमी झालेलं असतं. ॲटलीस्ट बायकांनी तर हे फील केलंच असेल, की काय कपडे घालावेत, काय नाही. आणि कधी-कधी ना फॅशन 50शीतली जी फॅशन आहे ना, ती शरीराला आणि मनाला ओव्हरऑल बरं वाटतं ह्यासाठी ती फॅशन असते. तर जसं मोठ्या-मोठ्या पॅन्ट्स घालण्यापेक्षा 3/4 घालणं बायकांना सुटसुटीत वाटू शकतं किंवा ड्रेस किंवा साड्या वापरत असतील तरीसुद्धा ते हलके वजनाला असतील तर बरं वाटू शकतं. तर त्यामुळे आपल्याला सूट होईल अशी फॅशन आपण निवडू शकतो. जेणेकरून आपलं चालणं, आपल्या हालचाली खूप सुकर होतील आणि आपल्याला जी सूट होती ती फॅशन आपण करू शकतो. आपल्याला हवे तसे केस कापू शकतो, आपल्याला हवं तसं राहू शकतो आणि हे ॲटलीस्ट 50शीत तरी बायकांनी खरंच करायला हवं. तर त्यांना त्यांचं लाईफ आपल्या हातात आहे असं वाटेल. स्वातंत्र्य असं फील होईल ॲक्चुअली. स्वातंत्र्य अजूनही बऱ्याच गोष्टीत असतं. तुम्ही कुठच्या वेळेला जेवायचं, कुठच्या वेळेला झोपायचं, हे स्वातंत्र्य तुमच्याकडे आहे ते वापरलं पाहिजे. तर त्यामुळे स्वयंपाक जरी सगळ्यांचा केलात तरी ते केव्हा बसतायत वर तुमचं काही अवलंबून न ठेवता तुम्ही तुमच्या वेळा पाळा, तुम्ही तुमच्या वेळेलाच जेवा, तुमच्या वेळेलाच झोपा. या गोष्टी करण्याचं फ्रीडम आज तुमच्याकडे आहे, हे वयाने दिलेलं आहे. या वयात जेवढं जमेल तेवढं टेक्नॉलॉजी नक्की शिकली पाहिजे, कारण तो या काळाचा मंत्र आहे. तर त्यामुळे फोनवरनंचं कम्युनिकेशन, व्हिडिओ कॉल्स, नेट बँकिंग, ऑनलाईन गोष्टी मागवणं, अशा ज्या गोष्टी आहेत किंवा ऑनलाईन तुम्हाला कॅब बुक करता येणं, ह्या गरजेच्या गोष्टी शिकूनच घ्यायला पाहिजेत, तर तुमचं लाईफ सुखर होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लेट गो करायला शिकलं पाहिजे. जे जुना कचरा आहे विचारांचा किंवा लोकांच्याबद्दल मनात ठेवलेल्या सगळ्या रागांचा, तो कचरा फेकून द्यायचा. नवीन कॅनव्हास आला आहे आपल्यासमोर असं समजायचं आणि नवीन लाईफ जगायला सुरुवात करायचं. त्याच्यात नवीन काहीतरी छान साठवायचं. पण जुन्या रागांना आणि लोभांना आपण इथे आता जागा ठेवायची नाही आहे. मनातल्या मनात सगळ्यांना माफ करायचं आणि मनातल्या मनात सगळ्यांची माफी मागून मोकळं व्हायचं आणि आपलं लाईफ आपल्या हातात ठेवून सुंदर जगायचं. असं केलं तर तुमच्या 50s तुमच्यासाठी ब्लिसफुल असतील. हा होता आजचा विषय.